इथं आपण का उभे आहोत? इथं पीक आहे का? मग हे रिकामे काय करतो आपण? सॉइल इथं आपण एक तपासणी करतोय. आता हे नाव ओळखतं कोणी? हे आहेत कांबळे साहेब आणि ह्या जमिनीमध्ये कांबळे साहेब आता चालून दाखवतील आणि एक एक पाय टाकतील. पाय किती रोल होतं बघा. बघ दिसतंय तसं. आता इकडे या. असं कोण करा असं पूर्ण आहे. आता काल पाऊस पडलाय आणि पावसामध्ये परिस्थिती म्हणजे काल पाऊस पडलाय, भरपूर पाऊस पडला, सगळीकडे बोलला आहे, तरी जमिनीचा निचरा कसा झाला पाण्याचा. आणि आपण मगाशी काय शिकलो का पाणी जसं असं पडतं तर पाणी असं जायला नाही पाहिजे. पाणी असं गेलं, पाणी जर असं गेलं असतं तर जमीन कशी लागली असती? आता कोणी ते उकरा बरं जमिनीला. उकरा खाली उकरा ना. किती उकरता? ओला असू द्या आपण उकरा. असू ना. जमीन उकरला ती ना. आता कोणीतरी मातीचा सुगंध घ्या बरं. कसा येतो वास? जर सुगंध येतो तर जमीन काय आहे? आता या ठिकाणी आपण जी तुम्हाला एक नवीन टेक्नॉलॉजी परिचित करणार आहोत, आज तिचा परिचय देणार आहोत. जसं मी म्हटलं की 1985च्या अमेंडमेंटमध्ये ते प्रॉडक्ट आलं आणि अजून शेतकऱ्यांना जर मी तुम्हाला विचारलं प्रोम काय आहे तर 100 शेतकरी जर बसवले तर 2 लोकांनाही सांगता येत नाही प्रोम काय आहे. नावच माहिती नाही. इतके आपण ज्ञानाच्या दृष्टीने म्हणजे नॉलेजला काय मागासलेले आहोत. बरोबर आहे. एकदम सांगतो मी. आपलं BPL कार्ड कसं आहे? ज्ञानाच्या करता BPL कार्ड कुठे आहे? किती बिलो आहोत आपण? जगाच्या पाठीवर एवढं अज्ञान कोणीच नाही. ते आफ्रिकन लोकांना बी कळतं शेती कशी करायची. याचं कारण काय? फक्त आपण कुणाचं ऐकून घेत नाही आणि कुणी आपल्याला असं शिकवायला येत नाही. ही जमीन बनल्याचं कारण असं आहे. मग इथे मी तुम्हाला सांगितलं हे काडी उचला. आता ही मोठी काडी हां तोडा. तिला तोडा ना. काय झालं ते? काय निघतंय? धागा निघते आणि याला म्हणतात फायबर. आपण जेवण करतो ना. आता सगळ्यात मोठं जास्त बोललं तर फायबरयुक्त अन्न खाल्लं पाहिजे. सगळ्याला कळतं ना. मग जमिनीला फायबर कोणी द्यायचं? तर जमिनीला फायबर देण्याकरता या ठिकाणी इथं तुम्हाला शिकवलं जाईल. हे हिरवळीचे खत आहेत. याला म्हणलं तर धेंच्या, याला म्हणलं तर ताग. हा ताग या ठिकाणी गाडला गेला. आणि मग बाकीच्या टेक्नॉलॉजी काय दिल्या गेल्यात? जी टेक्नॉलॉजी इथं वापरली गेली संपूर्ण सगळ्या जमिनीमध्ये तिची ओळख आपण आता आतमध्ये परत करू.